कोण होतीस तू, काय झालीस तू? आजच्या भागाची सुरुवात होते कावेरीपासून. तर आता इथे कावेरी घट पुजवत असते आणि आता ती पूजा करत असते देवांची. तर आता माळ वगैरे घालते ती देवांना. अरे कावेरी बाईंनी त्या वंशांना आवरा हो, त्यांनी फायदोस आणलाय घरात असं म्हणते विद्या. मा उदास आहेत, रूममधनं बाहेर येत नाहीत म्हणून ह्या काय करतायत माहितीये का? त्यांच्यासारखी साडी नेसवून हेअरस्टाईल करून घरभर हिंडतायत, सगळ्यांना कामाला लावतायत असं म्हणते आता विद्या. आणि मा रूममधनं बाहेरच येत नाही तसं म्हणते आता विद्या. काहीतरी करा असं म्हणते आता विद्या प्लीज. तर आता इथे यश येतो. तर आता इथे यश म्हणतो नाही. तर आता विद्या उठते, उभारते आता ती. पौर्णिमा काकू, यमुनाताई असं म्हणते आता कावेरी, या सगळ्या पूजा करायची असं म्हणते आता कावेरी. तर आता इथे यश थांबलेला असतो बाजूला. तर आता येतात सगळ्या. तर आता यमुना सुद्धा येते. ती साडी आणि तसलं वेषांतर केलेले असते ती सुलक्षणासारखे. तर आता इथे यश पण बघतो तिला आणि आता कावेरीला पण शॉक बसतोय काय केले यमुनाने म्हणून. इथे काय करतेस कावेरी असं म्हणते आता यमुना. देव्हाऱ्यासमोर बसून देवीची पूजा करतेस असं म्हणते आता यमुना. पूजा करणं सोड, इथे फिरकाची सुद्धा योग्यता नाही आहे तुझी असं म्हणते आता यमुना कावेरीला. तर समजलं का, हा मान फक्त माचा आहे असं म्हणते यमुना. आणि नंतर माझा असं म्हणते आता यमुना. काय असं म्हणते आता कावेरी. अर्थात असं म्हणते यमुना. यश जबरदस्ती लग्न केलं म्हणजे या घराची सून होत नाहीस तू असं म्हणते आता यमुना. सून असल्याची मान्यता मिळते असं नाही होत ना असं म्हणते यमुना. यापुढे इथे फिरकायचं सुद्धा नाही असं म्हणते आता यमुना. आणि तेवढ्यातच अमृता आलेली असते बघा प्रेक्षक. देवाळा हात सुद्धा लावायचा नाहीस तू असं म्हणते आता यमुना. कळलं असं म्हणते ती. दूर हो आधी इथून असं म्हणते आता यमुना. तर आता कावेरीला समजतच नाही काय चाललंय म्हणून. तर आता यमुना तिचा हात पकडते कावेरीचा आणि कावेरी मात्र तिचाच हात उलटा पकडते. कावेरी म्हणून आता मारायला लागते यमुना आता कावेरीला. तर आता कावेरी तिचा हात पकडते. तर आता सगळ्यांना आश्चर्य वाटत असतं हे काय चाललंय म्हणून. नाही यमुना ताई असं म्हणते आता कावेरी, मी या घरची सून आहे. माझ्यावर हात उचलला असं म्हणते कावेरी. माझा छळ करताय, हे किती सिरियस आहे माहिती आहे का तुम्हाला असं म्हणते आता कावेरी. होमिस्टिक व्हायलेन्सची केस करून आत टाकू शकते मी तुम्हाला एका मिनिटात असं म्हणते आता कावेरी. तर आता इथे विद्या खूप खुश होते. आमचे मोहित भाऊजी आहेसच पोलिसात असं म्हणते आता कावेरी. असं म्हणते आता कावेरी. अहो तुम्हाला काय सांगते मी असं म्हणते आता कावेरी. तुमचेच अहो आहेत ना ते असं म्हणते आता कावेरी बघा प्रेक्षक. आणि आता इथे विद्या वगैरे सगळे हसायला लागतात. करू का त्यांना फोन, बोलू त्यांना असं म्हणते आता कावेरी. टाकू आत तुम्हाला असं म्हणते आता ती. तर यमुना मात्र गप्प बसते बघा प्रेक्षक. आणि इथे विद्या खूप जास्त हसत असते आणि अमृता पण तिथेच थांबलेली असते. या घरची मुलगी आहात ना असं म्हणते आता कावेरी. मग माहेर वाशिनच म्हणून राहा असं म्हणते आता कावेरी. आम्ही घरच्या सुना आहोत, आमच्या वाकड्यात जाऊ नका असं म्हणते कावेरी. महागात पडेल असं म्हणते आता ती. आणि वाघाचं कातडं पांघरून गाढवाला वाघ होता येत नसतं यमुना ताई असं म्हणते आता कावेरी. मी पूजा केलेली कोणाला चालणार नसेल तर आताच सांगा असं म्हणते आता कावेरी. आणि आता इथे कावेरी हसते. चला असं म्हणते आता कावेरी, करूया सुरुवात असं म्हणते ती. आणि आता पूजेची सुरुवात करते ती. तर यमुना तिचा हात पकडते. ह्याला नाही चालणार असं म्हणते आता यमुना. नाही करायचीस तू पूजा असं म्हणते आता यमुना. आणि आता हात पकडते कावेरी. आणि आता ती पूजा करते देवाची. हे देवी आई, आज घट बसवून तुझी प्रतिष्ठापना केली असं म्हणते आता कावेरी. मला माहिती आहे हा, त्या गोष्टीतल्या बाईसारखी तू त्यांना शिक्षा करते असते असं म्हणते आता कावेरी. आता जे लोक विरोध करतायत त्यांना कदाचित हे माहीत नसेल असं म्हणते आता कावेरी. कुठली शिक्षा असं म्हणते आता पौर्णिमा. कुठली शिक्षा कावेरी. अहो पौर्णिमा काकू असं म्हणते कावेरी. त्या रागाच्या भरात ना एका बाईने देवीची पूजाच केली नाही असं म्हणते आता कावेरी. तर कथेत असं लिहिलेलं आहे की देवीने त्या बाईला शिक्षा केली असं म्हणते आता कावेरी. तर आता यमुना घाबरायला लागते. अहो डोक्यावरचे सगळे केसच गेले हो तिच्या असं म्हणते कावेरी. काय असं म्हणते आता पौर्णिमा. हो असं म्हणते आता कावेरी. आणि मग आता इथे विद्या हसायला लागते आणि यमुनाला खूप भीती वाटते. अहो तुमच्या आणि यमुना ताईंच्या बाबतीत होऊ नये एवढंच वाटतं मला असं म्हणते कावेरी. असं म्हणते आता पौर्णिमा. तर हसायला लागते ती. अगं मग तू सुरुवात कर पूजेला असं म्हणते आता पौर्णिमा. काय उगाच देवी कोपायला नको ना असं म्हणते आता पौर्णिमा. तर आता कावेरी म्हणते, नेवरोबा तुम्हाला चालेल ना मी पूजा केली तर असं म्हणते आता कावेरी. नाही तर तुमचा हट्ट असेल, पूजा माच्याच हातून झाली पाहिजे तसं म्हणते आता कावेरी. तर आता इथे यशला काय बोलायचं समजतच नाही. तर आता इथे कावेरी हसत असते. खूप करते मग मी पूजा असं म्हणते आता कावेरी. आणि पूजा करायला घेते ती. मी नाही थांबणार पूजेला असं म्हणते आता यमुना. आणि तुझ्या या धमक्यांना मी घाबरत नाही असं म्हणते आता यमुना. बघून घेईन मी तुला कावेरी असं म्हणते आता यमुना. तर आता यमुना निघून जाते तिथून. तर आता इथे कावेरी बसलेली असते देवासमोर आणि आता ती पूजा करते देवाची. देवी आहे असं म्हणते आता कावेरी, दुष्टांचा संहार करण्यासाठी तुला कालीचं रूप घ्यायला लागलं होतं. मलाही आमचं हे घर त्या अमृतासारख्या दुष्ट शक्तीपासून वाचवण्यासाठी
रौद्र अवतार घ्यायलाच लागणार असं म्हणते आता कावेरी. आई जगदंबे, जसा दोऱ्यांचा धागा फुलांना एकत्र ठेवतो तशाच या घरासाठी मा आहेत असं म्हणते आता कावेरी. त्यांना त्यांची गेलेली आत्मशक्ती आणि आत्मविश्वास परत दे आई. तोपर्यंत मला गंभीर राहायलाच हवं. आणि काही चूकभूल झाली असेल तर क्षमा कर असं म्हणते आता कावेरी. तर आता इथे सकाळ झालेली असते. तर आता इथे सुलक्षणा बसलेली असते आपल्या खोलीमध्ये. तर आता इथे यमुना येते आणि म्हणते मा मा ए मा मा असं म्हणते आता यमुना. मा दार उघड आणि बाहेर काय चाललंय ते बघ प्लीज असं म्हणते आता यमुना. आणि ओरडायला लागते ती मा ग ती कावेरी फक्त लग्न करून थांबलेली नाही आहे असं म्हणते आता यमुना. तुला तिची जागा घ्यायची आहे असं म्हणते यमुना. तुझे अधिकार हिसकावून घ्यायचे आहेत तिला असं म्हणते ती. मग आता तूच मला सांग, तू मला अधिकार दिलेस ना तरी सुद्धा ती कावेरी घटस्थापना करून मोकळी झाली अगं असं म्हणते आता यमुना. मा एक प्लीज बाहेर ये, तूच काहीतरी करू शकतेस मा प्लीज बाहेर ये प्लीज असं म्हणते आता यमुना. मात्र सुलक्षणा काय करतच नाही बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे कावेरी सगळी मांडणी वगैरे करत असते आणि पूजा करत असते ती. आणि आता इथे आजूबाजूला बघते ती तर सुलक्षणा मात्र येतच नसते. आणि आता यश पण त्याच ठिकाणी बघत असतो म्हणजे सुलक्षणा येईल काय म्हणून. तर आता इथे काहीतरी करते बघा प्रेक्षक हो. कावेरीने आता ती तिच्या डोक्याला लावून घेते, मळवट भरते तिचा स्वतःचा. आणि आता इथे शंख फुगलेलं दाखवलंय. तर आता इथे खूप छान दाखवलाय हा सीन. तर आता पौर्णिमा बघते कावेरीकडे आणि कावेरीने पूर्ण मळवट भरलेला असतो आता. तर आता इथे कावेरी पूजा करत बसलेली असते समोर आणि पौर्णिमा पण बघत असते तिच्याकडे आश्चर्याने. आणि आता इथे यश पण आश्चर्याने बघत असतो आणि अमृता सुद्धा. आणि आता इथे कावेरी करत असते सगळ्या गोष्टी आणि आता ती वाट बघत असते की सुलक्षणा येईल म्हणून. आणि आता इथे ती बघतच असते टक लावून की सुलक्षणा बाहेर येईल म्हणून. तर आता इथे उभारते ही कावेरी आणि आता ती म्हणायला लागते देवी आई, इतकी वर्ष या घरात मा स्वतःच्या हाताने तुझी पूजा करत आले आहेत. ह्या वर्षी सुद्धा त्यात खंड पडायला नको एवढीच मागणी असं म्हणते आता कावेरी. त्यांच्याशिवाय तुझी पूजा अपूर्ण आहे ग असं म्हणते आता कावेरी. तूच काहीतरी करू शकतेस प्लीज बाहेर ये मा प्लीज बाहेर ये असं म्हणते आता यमुना. मा असं म्हणते ती. सुलक्षणा मात्र निर्जीव पडलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता यमुना म्हणते अगं मा मा असं म्हणते आता मा. अगं मा ऐक ना अगं असं म्हणते आता यमुना. मा अगं तू नाही आहेस तर ती कावेरी स्वतःला शहाणी समजायला लागले असं म्हणते यमुना. दादागिरी करते सगळ्यांवर. मा प्लीज बाहेर ये असं म्हणते यमुना. पुरे असं म्हणते आता सुलक्षणा. बंद करा तुझा आडाओरडा, गप्प बसा असं म्हणते आता सुलक्षणा. ह्या सगळ्यामुळेच मी आता इथे त्यांना हलवलं आणि दुसऱ्या खोलीत ठेवलं आणि तुमचा त्रास आहेच असं म्हणते आता सुलक्षणा. जरा गप्प बसा असं म्हणते आता सुलक्षणा. मा ऐक ना प्लीज बाहेर ये असं म्हणते आता यमुना. हाताबाहेर चाललंय ग सगळं, प्लीज बाहेर ये मा असं म्हणते आता यमुना. तर आता इथे कावेरी शक्कल लढवते बघा प्रेक्षक. मा अजूनही काय येत नाहीये असं म्हणतो आता यश. कावेरीवर इतकी रागावली आहे की पूजेलाही नाही येणार असं म्हणतो आता यश आणि दुखावतो तो. मा बाहेर येऊन तुम्ही पूजा करावी म्हणून काय करायला येईल बरं असं म्हणते आता कावेरी. तर आता कावेरी काहीतरी शक्कल लढवणार असते बघा प्रेक्षक आणि आता तिला एक प्लॅन कळतो. तर आता कावेरी बघते त्या बाजूला. तर आता येतच नाही ना सुलक्षणा. तर आता इथे कावेरी म्हणायला लागते काहीतरी जोरजोरात. हे देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण असं म्हणत असते ती काहीतरी. आणि मुद्दाम चुकीचं बोलत असते बघा प्रेक्षक. शक्तिरूपेण या देवी सर्वभूतेषु नमोस्तस्ते असं चुकीचं म्हणत असते ती. नमो नमो काहीतरी मुद्दा म्हणत असते. या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्कृताचं सगळं वेगळं म्हणत असते ती आता. या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण असं म्हणत असते आणि गप्प होत असते. नमो नमः असं काय काय तर विचित्र बोलत असते मुद्दाम. आणि सुलक्षणा सगळं ऐकत असते आत बसून. कावेरी श्लोक चुकतोय तुझा असं म्हणते आता पौर्णिमा. कावेरी असं म्हणतो यश. हे काय चाललंय तुमचं महाकडून हे शिकलात का तुम्ही असं म्हणतो यश. पूजा करायची हौस आहे ना तुम्हाला आणि साधा मंत्रही बोलता येत नाही असं म्हणतो यश जोरजोरात. तर आता कावेरी म्हणते मला आठवत नाहीये त्याला मी काय करू असं म्हणते आता कावेरी. मला जसे श्लोक येतात तसे मी म्हणते आहे ना असं म्हणते आता कावेरी. आणि तुम्ही उगाच माझ्या चुका काढू नका हा आधीच सांगून ठेवते असं म्हणते आता कावेरी. चुकीचा मंत्र म्हणताय तुम्ही काय वाटेल मला असं म्हणतो यश. तर आता इथे सुलक्षणाचे डोळे उघडतात बघा प्रेक्षक आणि आता तिलाही राग यायला लागतो कारण चुकीचं म्हणत असते ना आता कावेरी सगळे श्लोक वगैरे. तुमच्या माचं कौतुक मला सांगू नका असं म्हणते आता कावेरी. त्यांना येतात ना श्लोक आहेत का त्या इकडे आता असं म्हणते आता कावेरी. तर आता यश इकडे तिकडे बघायला लागतो. नाही ना असं म्हणते ती. म्हणजे त्यांना चालणार आहे कोणी कशी पूजा केलेली असं म्हणते आता कावेरी. म्हणून मला नीट करून द्या ही पूजा आणि त्या नीट समजून घेतील मला असं म्हणते कावेरी. तर आता यश म्हणतो हे अति होते कावेरी असं म्हणतो यश. तुम्ही देवीचा आणि हा घरच्या परंपरेचा अपमान करताय मला हे चालणार नाही असं म्हणतो यश. मलाही चालणार नाही तुम्ही मध्ये मध्ये बोललेलं असं म्हणते आता कावेरी. मला जसं येतील तसे मी श्लोक म्हणणार असं म्हणते आता कावेरी. आजचा जरा बोरिंग भाग आहे ना बघा प्रेक्षक हो. कालपासूनच बोरिंग आहे त्या यमुनामुळे सगळा. या देवी सर्व भूतेषु असं म्हणत असते आता कावेरी. मुली म्हणून आता जोरात येते बघा सुलक्षणा. आणि आता ती तिचा क्रोध दाखवते सगळ्यांना. खूप मस्त सीन दाखवलंय कसं येते ना सुलक्षणा प्रेक्षक या सीन मध्ये मुली म्हणून.
आणि आता चालत येते जोर जोरात सुलक्षणा चिडून चिडून. आणि आता यश आणि कावेरी खूप खुश होतात आणि आता इथे विद्या पण खूप खुश झालेली असते बघा प्रेक्षक हो. आतापर्यंत मी सगळं काही खपून घेतलं, पण देवी आईच्या बाबतीत एकही चूक झालेली मी खपून घेणार नाही असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता कावेरी मनातल्या मनात म्हणते, सॉरी मा, तुम्हाला इथे बोलवण्यासाठी मला नाटक करावं लागलं असं म्हणते आता कावेरी. मग आता इथे सुलक्षणा आलेली असते आणि देवी आईसमोर थांबलेली असते. आणि आता ती म्हणते, पूजा तेव्हाच ती पार पडते तेव्हा मनात तो भाव असतो असं म्हणते आता सुलक्षणा. आणि आता इथे कावेरी आणि यश खुश झालेले असतात आणि पौर्णिमाला पण आनंद झालेला असतो सुलक्षणामुळे. पण तुझ्या मनामध्ये इतकं काळबेरं आहे की पूजेसाठी लागणारं सात्विक निर्मळ भाव तुझ्या मनात नाहीच आहे असं म्हणते आता सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळेजण खूप आनंदात असतात, म्हणजे कावेरीची आता वाट लावत असते ना सुलक्षणा म्हणून, त्याच्यासाठी जागाच नाही ठेवलेस तू. तुझ्या हातून चूक घडणारच ग असं म्हणते आता सुलक्षणा, कारण तुझ्या मनात पाप आहे असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता इथे कावेरीला आतून रडायला येत असतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे यश बघत असतो आणि त्यालाही राग येत असतो. वाटेल तशी पूजा उरकायची असेल तर त्याला पूजाच कशाला म्हणायची असं म्हणते आता सुलक्षणा. आणि आता ती खूप खालीपणा दाखवत असते कावेरीला आणि यशला काय आवडत नसतं हे सगळं. आणि आता इथे विद्या पण बघत थांबलेली असते. तर आता कावेरी म्हणते, मला जशी जमली तशी मी पूजा केली असं म्हणते आता कावेरी. तुमच्या मनासारखी झाली नसेल तर तुम्हीच करा ना असं म्हणते आता कावेरी. तर आता इथे सुलक्षणा खूप माजाने थांबलेली असते बघा प्रेक्षक हो खरंच. आणि आता इथे सुलक्षणा बघत थांबलेली असते सगळ्यांकडे. तर आता इथे सुलक्षणाच्या समोर ठेवून जाते आता कावेरी ती आरती वगैरे आणि थांबते आता ती. तर आता यश म्हणतो, मा यांना हे सगळं जमणार नव्हतंच असं म्हणतो आता यश. मी काय म्हणतोय मा असं म्हणतो आता यश. मा आज खूप महत्त्वाचा दिवस आहे असं म्हणतो आता यश. घटस्थापनेची पूजा तुझ्याच हातून व्हायला हवी असं म्हणतो आता यश. प्लीज असं म्हणतो तो, तूच कर ना पूजा असं म्हणतो तो, प्लीज असं म्हणतो आता तो. तर आता इथे सुलक्षणा लवकर काय बोलतच नाही बघा प्रेक्षक. आणि आता इथे पौर्णिमा वगैरे हो हो असं म्हणायला लागतात. आणि आता यमुना पण काय करते, सुलक्षणा बघण्यासाठी थांबलेली असते. तर आता इथे सुलक्षणा हात जोडते देवी आई समोर आणि म्हणते, देवी आई असं म्हणते आता सुलक्षणा. देवी आई, ह्या मुलीवर माझा कितीही राग असला तरी मी तो राग तुझ्यावर काढू शकत नाही असं म्हणते आता सुलक्षणा. मीच पूजा करेन असं म्हणते आता सुलक्षणा. पण तुझी पूजा करत असताना ही मुलगी मला इथे नको आहे असं म्हणते आता सुलक्षणा. म्हणजे ती कावेरीला म्हणत असते आणि कावेरीच्या डोळ्यात खूप अश्रू असतात बघा प्रेक्षक हो. चालेल ना असं म्हणते आता कावेरी, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर आता कावेरी लांब जाऊन थांबते बघा प्रेक्षक डायनिंग टेबलकडे. आणि आता इथे सुलक्षणा देवी आई समोर थांबलेली असते आणि बाकी घरातली सगळी लोक सुद्धा. तर आता इथे सुलक्षणा सुरुवात करते पूजेची. आणि आता ती देवी आई असं म्हणते आता सुलक्षणा, तुझी पूजा चालू करण्याच्या अगोदर ही जागा मला पवित्र करावी लागेल असं म्हणते आता सुलक्षणा. ह्या जागेत वाईट प्रवृत्तीची माणसं फिरतायत असं म्हणते आता सुलक्षणा. देवी आई असं म्हणते आता ती, माझ्या घरावर तुझी कायम कृपादृष्टी राहू देत असं म्हणते ती. आणि घरावर जे संकट आलंय ना ते कायमचं दूर होऊ देत असं म्हणते आता सुलक्षणा. आणि आता ती म्हणते, विद्या. तर आता विद्या येते मदत करायला सुलक्षणाची. आणि आता पाठ आणून ठेवते विद्या. आणि आता इथे सुलक्षणा बसते त्या पाटावर बघा प्रेक्षक हो, म्हणजे छोट्या स्टूलसारखा असतो तो. तर आता इथे सुलक्षणा बसते तिच्यावर आणि आता ती हळद कुंकू वगैरे सगळं लावत असते, घालत असते. आणि आता पूजेची सुरुवात करते सुलक्षणा. आणि आता सगळे समोर थांबलेले असतात आणि आता पानं वगैरे असतात ना, ती सगळी आता काय काय करून करत असते आता सुलक्षणा आपल्या परीने पूजा वगैरे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुलक्षणा हात जोडते, या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्कृतहम नमस्तस्ये 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 नमो नमः असं म्हणते आता ती. ह्या देवी सर्व भूतेशी असं कंटिन्यू म्हणत असते ती. मनापासून थँक्स तुम्हाला असं म्हणते आता कावेरी. माझी चूक सुधारायला का होईना तुम्ही बाहेर आलात असं म्हणते आता कावेरी. आणि देवीची पूजा करायला बसलात असं म्हणते कावेरी. देवी खरंच प्रसन्न झाली असेल तुम्हाला बघून असं म्हणते आता कावेरी. तर आता इथे यश बघतो कावेरीकडे आणि दोघे एकमेकांना बघून हसतात. आणि आता कावेरी पण हसते स्वतःकडे सगळा वाईटपणे घेऊन. शेवटी कावेरीने करून दाखवलंच असं म्हणतो होता यश. आणि रडतो तो. इकडंच इतकं सगळं सहन करावं लागतंय त्यांना, तरी उलटा सूर नाही त्यांच्या तोंडातून असं म्हणतो होता यश. तर आता अमृता म्हणते, यश कावेरीची वाईट वागत असला तरी ह्याच्या डोळ्यात हिच्याबद्दल प्रेम का दिसतंय मला असं म्हणते आता अमृता. तर आता इथे सुलक्षणा म्हणते, अमृता हो मावशी असं म्हणते आता अमृता. सगळ्यांना प्रसाद वाढ असं म्हणते आता सुलक्षणाने. आता इथे अमृता प्रसाद वाढायला घेते. तर आता इथे तूच घे आधी असं म्हणते आता अमृता. देवीचा प्रसाद आहे म्हणून एक कण घेते असं म्हणते आता सुलक्षणा. आणि आता सुलक्षणा पाया पडते देवी आईच्या आणि हसते आता ती. जबाबदारीची जाणीव मनातून यावं लागते असं म्हणते आता सुलक्षणा यमुनाला जाता जाता. ह्याचे एखाद्याचे कपडे घालून मिळत नाहीत असं म्हणते आता सुलक्षणा. स्वतः काहीही काम न करता घरातल्या लोकांना कामाला झोंपणं म्हणजेच घर चालवणं नाही आहे यमुना असं म्हणते आता सुलक्षणा.
तुझ्यावर मी घराची जबाबदारी सोपवली आहे म्हणून मला तोंडघाशी पाडू नकोस असं म्हणते आता सुलक्षणा. परक्याने तेच केलंय. कावेरीला म्हणत असते ती आता ते. पण तू माझी मुलगी आहेस असं म्हणते आता सुलक्षणा. हे विसरू नकोस तू. आणि यमुना हे सगळं बघत असते आणि आता सुलक्षणा चिडून निघून जाते बघा तिथून प्रेक्षक. आणि आता इथे बाकी सगळे थांबलेले असतात देवी आई समोर. तर यमुनाला पण राग आलेला असतो या सगळ्या गोष्टीचा आता. आणि आता इथे अमृता सगळ्यांना प्रसाद देत असते आणि आता इथे समोर येते कावेरी प्रसाद घेण्यासाठी आणि पहिला ती हात पुढे करते आपला. आणि आता अमृता सुद्धा बघते आता कावेरीकडे. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघत रेखामध्ये काय आहे ते. माझ्या बाबांवर हल्ला करणाऱ्या आणि खुनी मुलीची ओठी भरले विद्याने तेही प्रेमाने असे म्हणून आता यमुना आणि अमृता आणून फेकतात विद्याला सुलक्षणाच्या पायावर. विद्या त्याने खरंच काय केलं नाही असं म्हणते आता कावेरी. माझ्या सुनेशी बोलताना कुठलीही परकी व्यक्ती ह्या घरात मला नको आहे असं म्हणते आता सुलक्षणा. आताच्या आत्ता वडिलांना फोन करायचा आणि त्यांना माहेरी घेऊन जायला सांगायचं असं म्हणते आता सुलक्षणा कायमचं. तर अमृता म्हणते ह्या घरातला तुझा शेवटचा टीम मेंबरही घराबाहेर जातोय असं म्हणते आता अमृता. त्यामुळे तू एकटी पडली आहेस असं म्हणते आता अमृता. तर बघा प्रेक्षक खूप चुकीचं दाखवलं हे. म्हणजे सुलक्षणाने एवढी मोठी शिक्षा दिली विद्याला फक्त ओटी भरण्यासाठी. कायमचं निघून जायचं म्हणजे तिची मुलगी असते नवरा असतो यांचा काय विचार आहे का नाही हा बिंडोक सुलक्षणाला. बघा प्रेक्षक तुम्हाला काय वाटते सुलक्षणाबद्दल नक्की कमेंट करून सांगा. आणि रिकॅप इथेच संपलेला आहे तर त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.